नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा व्हिडिओला आपण मागच्या व्हिडिओला जो अर्धवट होता तो पुढे कंटिन्यू केला आहे। चला तर मग आज आपण कुठे जायचं आहे हे तुम्हाला पुढे कळेलच। आजचा शेवटचा दिवस आहे आमचा अक्कलकोटमध्ये। चला आता पुढची जर्नी कुठे असणार आहे ती लवकर तुम्हाला बघायला मिळेल। आमची रिटर्नची सुद्धा जर्नी तुम्हाला बघायला मिळेल की मी काय काय धमाल केली, कसा प्रवास झालेला आहे। सो व्हिडिओ कुठलाही स्किप करू नका, एंडपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटते हे नक्की कमेंट्स करून सांगा। तर आता बघूया आता आम्ही कुठे चाललो आहोत। हा आजचा व्हिडिओ आहे जो शेवटपर्यंत बघा, हा खूप छान असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि कुठे गेलो होतो हे तुम्हाला कळणार आहे। आणि तुम्ही सुद्धा ह्या स्थानाला, तीर्थस्थानाला नक्की भेट द्या आणि इथला अनुभव तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभव जाणवेल। नक्की भेट द्या ह्या ठिकाणाला। नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आहे तिसरा दिवस। सो आज आम्ही जाणार आहोत एका नवीन स्थळावर, देवस्थानावर। सो लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल आता कुठे जाणार आहोत। सो व्हिडिओ स्किप करू नका, पुन्हा शेवटपर्यंत बघा। आता कुठे जाणार आहोत, आमचा तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे इथे। उद्या आमची ट्रेन आहे सकाळची। सो इथून आम्ही निघणार आहोत आणि पुन्हा येणार आहोत, कारण अभिरा म्हणते मला इथेच राहायचं आहे। तिला सोलापूर खूप आवडलं आहे। ती 2 दिवस कंटिन्यू रडत आहे, रात्रीची आतासुद्धा रडायला गेलेली आहे। तिला इथे खूप आवडलेलं आहे। आम्ही पुन्हा येऊ, स्वामींची इच्छा असेल तर नक्कीच येणार। त्यांचं बोलवणं आलं की आम्ही नक्कीच येणार। आणि जरी स्वामींची इच्छा नसली तरीसुद्धा जबरदस्ती आम्ही इथे येणार आहोत त्यांना भेटायला। सो भेटूया आता पुढे कुठे जाणार आहोत आम्ही तुम्ही नक्की दाखवते। सो टू बी कंटिन्यू, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। सो फ्रेंड्स, आम्ही फायनली आलो आहोत। कुठे आलो? गाणगापूरला आलेलो आहोत आम्ही। नृसिंह सरस्वती दत्त मंदिर मठमध्ये आलेलो आहोत आम्ही। सो इथे छान वाटतं आहे। कर्नाटकला आलेलो आहोत, कर्नाटकला। सो इथला अनुभव मस्त झालेला आहे। आमचं दर्शनही छान झालेलं आहे। जस्ट आम्ही आलो आणि दर्शन झालेलं आहे आमचं। सो आता इथे मी जेवणार आणि इथून मग पुन्हा स्वामी समर्थ अक्कलकोट मला दाखवते। इथं थोडासा इथलं देऊळ दाखवते कसं आहे देऊळ ते। हे आहे, हे जे समोर आहे, समोर दिसते ते आहे नृसिंह सरस्वती श्री दत्त निर्गुण मठ आहे। हा सुंदर असा मठ आहे। हा असा मठ आहे। इथे आपले नृसिंह सरस्वती आहेत आतमध्ये। छान असं देऊळ आहे बघा। ह्याला भूक लागलेली आहे वाटतं आणि हिला सुद्धा भूक लागली वाटतं, कारण आता वाजले आहेत 2 दुपारचे। आता मी जेवणार आणि पुन्हा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ। सुंदर असं मठ आहे, शांत आहे। आणि हे जे खांब आहेत हे आम्ही याच्या बाजूला बसलो आहे। इथे मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण इथे जे त्यांच्या अंगात भूत बाधा असते ते इथे लटकतात असं मी तर बघितलं, असं ऐकून आहे। व हे जे खांब आहेत वरपर्यंत। आता आम्ही आलो तसं असं काही नव्हतं, मला वाटतं काय त्यांची आरती वगैरे असे तेव्हा असेल मे बी। मला एवढं काही मधलं इन्फॉर्मेशन डिटेल्स माहीत नाही आहे, पण हे एवढं मी बघितलं की याच्यावरती खांबावरती ज्यांच्या अंगात भूत बाधा असते ते इथे हे सगळे चढतात वरती आणि लटकत असतात असे। सो याच्याबद्दल मला माहिती जर मिळाली तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन। सो हे होतं आमचा आजचा शेवटचा दिवस। अजून अक्कलकोटमध्ये अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे, तुम्ही संध्याकाळी तुम्हाला अपडेट देईन। तर हे होतं कर्नाटकमधलं श्री दत्त निर्गुण मठ। श्री दत्त निर्गुण मठ आहे आपला। श्री दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। सो नृसिंह सरस्वतींना भेटून मला खूप बरं वाटलं आहे। आमच्या घरच्यांना सुद्धा सगळ्यांना बरं वाटलं आहे। सो पुन्हा एकदा बोलूया, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री दत्त निर्गुण मठ अक्कलकोट मला भेटूया आता पुन्हा। चला, श्री स्वामी समर्थ।
सो फ्रेंड्स, आता आम्ही जेवायला बसलो आहोत आणि जेवणामध्ये काय काय आहे, आम्ही बाहेर हॉटेलमध्ये आज जेवणार आहोत. सो जेवणामध्ये काय काय आहे बघा. एवढं खादड बघा, बुक्कड बघा, दोन बुक्कड बघा आमचे खायला मग्न झाले. सो जेवणाला आम्ही मागवलेला आहे, दाखवते तुम्हाला. मध्ये आहे पनीरची भाजी आहे, पनीर मसाला, रोटी, कांदा, लिंबू आणि येत आहे फ्राईड राईस. नेहमीप्रमाणेच आमच्या फ्राईड राईस खाणार आहे अभिरा. आणि इथली रोटी तुम्हाला दाखवणार होती मी. रोटीची साईज एकदम धमाकेदार आहे. म्हणजे जिथे मुंबईमध्ये 2 रोट्या मिळतात तिथे ही एक एवढी मोठी रोटी मिळते, अशी फुल भरून, एवढी ताट भरून रोटी. आणि जेवण तर टेस्टी वाटते. बघू आता मी खाऊन सांगते कसं आहे ते जेवण. आणि फ्राईड राईस आला की दाखवते की फ्राईड राईस कसा असतो, इथला क्वांटिटी काय आहे ती. ओके, ती पनीरची क्वांटिटी बघा एवढीशीच आहे. सो आम्ही अजून मागवणार आहोत, आम्हाला लागलं की अजून. सो आता जेवल्यानंतर परत दाखवते फ्राईड राईस कसा आहे इथला. सो फ्रेंड्स, आम्ही इथे फ्राईड राईस मागवला आहे, पण इथे केरळला जिथे आम्ही आलो आहोत कर्नाटकमध्ये, तिथला फ्राईड राईसमध्ये बघा काय आहे, काय याला म्हणतात, शेंगदाणे. फ्राईड राईसमध्ये शेंगदाणे आणि एवढ्या मोठ्या मिरच्या आहेत. सो आपण सगळीकडचं ट्राय करायचं, टेस्ट करायचं. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. सो हे थोडं मला बघून थोडंसं हसू झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. चला आता आम्ही जेवतो. हा फ्राईड राईस कमी, पुलाव जास्त वाटतं. चला आता एन्जॉय करा फ्राईड राईस. सो फ्रेंड्स, आता आम्ही आहोत आमच्या आश्रमात जिथे आम्ही राहिलेलो आहोत. स्वामी समर्थांचे ते मठाचे ते बाजूलाच आहे. आणि आमचं लक किती की आम्हाला इथे गणपती विसर्जन बघायला मिळत आहे. आम्ही इथे गणपती बाप्पा आहे मागे, ते गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तिथे सुद्धा आम्ही सामील झालेलो आहोत. मोरया, तिथे आता आम्ही विसर्जन करणार आहोत त्यांच्याबरोबर, हे सगळ्यांबरोबर. आणि आता आरतीनंतर आम्ही गणपती विसर्जन करणार आहोत. हे विसर्जन हे विहिरीत होणार आहे. सो बघूया एक आगळं वेगळं विसर्जन आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अभिरा पुढे जायचं. प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी जगे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामन पूर्ती. जय जय रत्नखचित परातुज गौरी कुंभरा चंदनाची उटी कुमकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंदून तिनो पुरे चरणी गागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामन पूर्ती. जय देव लंबोदरती तांबर पश्वर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामन पूर्ती. जय देव जय घालीन लोटांगण वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे लिंगन आनंदे पूजिन भाव्यो आळीन म्हणे नम. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव तमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मया वा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सकल परस्पे नारायणाति समर्पयान. अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी माधव गोपिका वल्लभ जानकी नायक भ्रांती. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा मोरया. मुतुळी बेळुतां जेजिगडे देव ताय बोल अगुंता यस बस बस बस. तिथे नाही जायचं, इथून बघ साईडने. चप्पल घाल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अभिरा इकडे
लाकडं खाली 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 असं मोबाईल खाली. सो अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे. आणि इथे आता पुढचे व्हिडिओज येणार आहे. आमच्या परतीचे व्हिडिओ आहेत. हा शेवटचा होता अक्कलकोटमधला व्हिडिओ. सगळे स्टार्टिंग टू एंड कसे वाटले व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत राहा, असेच लाईक करत राहा, कमेंट्स करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.